Dear students, today we are taking a problem on redemption of debentures. In the previous lectures, we concerned with what are the entries are passed in the books of company regarding redemption of debentures. In the present lecture, we are diverting our mode or we are changing our direction of answer as per the requirement. We are going to prepare ledger accounts, that is sinking fund account and sinking fund investment account in the present lecture as given or asked in our problem. So see problem. Delta Company Limited issued on 1st April 2017 rupees 10 lakh 7% debentures at 5% discount and repayable at the end of 8th year at a premium of 4%. The sinking fund was created by transferring rupees 1,50,000 from profit and it was invested in 10% government securities. Accounts are closed on 31st March every year. You are asked to show journal entry for issue of debentures. Sinking fund account for first 3 years. Sinking fund investment account, that is 10% government securities account for the first 3 years. हा प्रॉब्लेम वाचल्यानंतर असं लक्षात येतं की डेल्टा कंपनीने 1 एप्रिल 2017 या तारखेला 10 लाख रुपयाचे रिडीमेबल डिबेंचर्स मार्केटमध्ये इश्यू केले. ते इश्यू करताना 5% डिस्काउंट दिला, म्हणजे 10 लाखाच्या 5% डिस्काउंट म्हणजे 50,000 डिस्काउंट दिला, म्हणजे 9,50,000 रुपये घेतले. आता हेच पैसे आपण घेतले प्रत्यक्ष 9 लाख, पण मोजताना म्हणणार की 10 लाख द्यायचे आहेत आणि हे आपल्याला 8व्या वर्षी द्यायचे आहेत, 8 वर्ष झाल्यानंतर, आणि त्यावेळा 10 लाखाच्या 4% प्रीमियम द्यायचे, म्हणजे 10 लाखाच्या 4% प्रीमियम म्हणजे 40,000 प्रीमियम द्यायचे. तर इथं इथपर्यंतचा जो मी भाग वाचला याचे 5 एलिमेंट्स झाले. म्हणजे पैसे आले म्हणजे बँक अकाउंट, डिस्काउंट दिला म्हणजे डेबिट डिस्काउंटला, प्रीमियमवर प्रीमियम द्यायचा म्हणजे त्याचा लॉस, याला डेबिट, डिबेंचरला क्रेडिट, आणि म्हणजे प्रीमियम रिडम्शनच्या प्रीमियम आहे त्याला क्रेडिट. अशी 5 एंट्री आपण ही एंट्री घेतलेली आहे अगोदर, मागच्या पिरियडला घेतली तीच एंट्री. त्यामुळे ए इथं उत्तर ए मध्ये लिहिलेले 3 पार्ट उत्तराचे आहेत. पहिला पार्ट जर्नल एंट्री फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स, एकच एंट्री इथे येईल. सिंकिंग फंड अकाउंट फॉर दी फर्स्ट 3 इयर्स, म्हणजे पहिल्या 3 वर्षासाठी सिंकिंग फंड अकाउंट, म्हणजे त्याला म्हणतो, त्याचं दुसरं नाव आहे डिबेंचर रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट, की कंपनीला डिबेंचरची रक्कम परत करण्यासाठी एक तरतूद आर्थिक आतापासूनच पहिल्या वर्षापासूनच आर्थिक तरतूद करावी लागते, म्हणजे नफ्यातून काही रक्कम बाजूला ठेवावी लागते आणि त्याचा फंड तयार करावा लागतो, त्याला सिंकिंग फंड असं म्हणतात. ते सिंकिंग फंड अकाउंट विचारलेले फक्त 3 वर्षाचं विचारले, म्हणजे पहिलं वर्ष बंद होईल, एक अकाउंट्स बंद होतात 31 मार्चला, म्हणजे पहिलं वर्ष बंद होईल 31 मार्च 2018, दुसरं 19, तिसरं 20ला बंद होईल, म्हणजे 3 वर्षाचं सिंकिंग फंड अकाउंट विचारलेलं आहे. आता सिंकिंग फंड अकाउंट म्हणजे काय, दरवर्षी आपण नफ्यातून किती रक्कम ठेवणार आहे, सिंकिंग फंडला वर्ग करणार आहे 1,50,000, हे आपण प्रत्येक वर्षी याची एंट्री करणार. नंतर म्हटलं सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट, म्हणजे आता आपण हे फंडाची रक्कम गुंतवणूक केली, कशामध्ये केली, 10% गव्हर्नमेंट सेक्युरिटीजमध्ये केली, त्याचं एक अकाउंट, त्याला म्हणायचं सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट, म्हणजे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट एक विचारले. आता जे आपण मागे एंट्री शिकले त्याच या अकाउंट फॉर्ममध्ये मांडायचे आहेत. पहा उत्तर. इन दी बुक्स ऑफ डेल्टा कंपनी लिमिटेड, उत्तराचा पहिला भाग जर्नल एंट्री घेतोय. किती रुपयाचे डिबेंचर इश्यू केले, 10 लाखाचे. किती टक्के त्याचा पर्सेंटेज आहे, 7% डिबेंचर, म्हणजे 7%, त्याला 7% आपण व्याज देणार.
म्हणजे 10 लाखाचे डिबेंचर इश्यू करताना 5% डिस्काउंट दिला, म्हणजे 10 लाखाच्या 5% म्हणजे 50,000 रुपये कमी घेतले, म्हणजे 10 लाखातून 50,000 घेतले, म्हणजे पैसे घेतले 9,50,000. म्हणजे आता एंट्री घेतोय बघा, बँक अकाउंट डेबिट 9,50,000. डिस्काउंटला पण डेबिट देणार. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 50,000. डायरेक्ट 2 ला जातो. 7% डिबेंचर्स 10 लाख, म्हणजे एंट्रीचा हा पोर्शन झाला. हा इश्यू ऑफ डिबेंचर झाला. किती? 10 लाखाचे 5% डिस्काउंट दिला, 50,000 डिस्काउंट दिला, म्हणजे पैसे मिळाले 9,50,000. बँक अकाउंट डेबिट 9,50,000. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 50,000. 7% रिडीमेबल डिबेंचर्स अकाउंट किंवा 7% डिबेंचर्स अकाउंट किती? 10 लाख. आता हे पैसे परत करताना 4% प्रीमियम द्यायचा. लक्षात ठेवा, डिस्काउंट किंवा प्रीमियम आपण फेस व्हॅल्यूवर म्हणजे 10 लाखावर कॅल्क्युलेट करणार. म्हणजे 10 लाखाच्या 4% 40,000 रुपये आपण ज्यावेळेला पैसे परत करायचे तेव्हा ज्यादा देणार, त्याला म्हणायचं प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. हे ज्यादा 40,000 देणार, दॅट इज आवर लॉस, आणि लॉस शुड बी डेबिटेड, आणि लॉसला डेबिट देणार. म्हणजे पहा, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 40,000. तेच इकडे 40,000 लिहिणार, पण कसं लिहिणार? का ते 40,000? टू प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स अकाउंट 40,000. बी 7% डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच. आता इथं म्हटलं नाही की एवढं म्हटलंय की 7% डिबेंचर 10 लाखाचे. मग तो एक डिबेंचर 100चा आहे, 200चा आहे, 500चा आहे, 1000चा आहे, काही दिलेलं नाही. मग आपण बेसिक अझम्पशन करायचं की कमीत कमी डिबेंचर कितीचा असतो? 100 रुपयाचा. म्हणून इथं आपण 100 अझम्पशन केलं. 7% debentures of ₹100 each issued at 5% discount and repayable after 8 years at 4% premium. हा उत्तराचा पहिला भाग झाला. आता दुसरा भाग काय? सिंकिंग फंड अकाउंट. आता हे मी अकाउंट कसं तयार करतोय बघा. पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं की इश्यू कधी डिबेंचर केलेत? 1/4/17. पहिलं वर्ष बंद, 3 वर्षाचे अकाउंट्स घ्यायचे. पहिलं वर्ष बंद कधी होणार? 31/3/2018. या तारखेला आपण फंडाला म्हणजे दरवर्षी फंडाला रक्कम वर्ग, सिंकिंग फंडाला वर्ग रक्कम करणार आहे 1,50,000. ही एंट्री आपण एंट्री फॉर्म मध्ये घेतली. आता हे अकाउंट फॉर्म मध्ये घेत की नफ्यातून बाजूला पैसे काढले आणि सिंकिंग फंड तयार केला. कधी? 31/3. क्रेडिट साईड बघा, 31/3/2018. एंट्री काय असते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड 1,50,000. ही एंट्री झाली. पण इथं अकाउंटला लिहिताना कसं लिहिलं? बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 1,50,000. आता इथे एंट्री म्हणताना बाय शब्द नाही घ्यायचा. कसं म्हणणार? एंट्री कशी होणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट 1,50,000. हे पहिल्या वर्षात झालं. आता हे मी अकाउंट क्लोज करतो. क्रेडिटची बेरीज 1,50,000, डेबिटला घेतले 1,50,000, डेबिटला डेटमध्ये 30 तारीख लिहिली 31/3/2018. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,50,000. पहिलं वर्ष संपलं. आता सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बघा, हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन झालाय तो इकडे ब्रॉड डाऊन घेणार. पुढचं वर्ष सुरू होणार 1/4/2018. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, तिकडचा कॅरीड केला होता तो ब्रॉड डाऊन केला. किती? 1,50,000. आता दुसरं वर्ष सुरू झालं. दुसऱ्या वर्षी गेल्या वर्षी जी आपण गुंतवणूक केली फंडामध्ये, सिंकिंग फंडामध्ये 1.5 लाख रुपये, ती एंट्री आहे पुढे. त्याच्यावर आपल्याला व्याज मिळणार. किती व्याज मिळणार? 1,50,000च्या 10% म्हणजे किती? 15,000. मग ते व्याज मिळालं म्हणजे याची एंट्री अशी असते, डायरेक्ट एंट्री घेणार. कधी व्याज मिळणार? हे दुसऱ्या वर्षी शेवटच्या तारखेला 31/3/2018. एंट्री कशी म्हणणार? इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड 15,000. इथं लिहिले पहा क्रेडिट बाजूला 31/3/19ला म्हणजे दुसऱ्या वर्षी
31/3/19ला, म्हणजे पहिलं हे दुसरं वर्ष सुरू झालं 1/4/2018ला, बंद होणार 31/3/2019ला. त्या तारखेला आपण मागचं जे 1.5 लाखाची फंडामध्ये रक्कम गुंतवणूक केली होती, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट केली होती, त्याच्यावर 10% व्याज मिळालं 15,000. परत 31/3/2019 या वर्षी परत आपण फंडाला वर्ग करणार रक्कम 1,50,000. तीच एंट्री मगाशी घेतली तीच, तारीख फक्त बदलली. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1.5 लाख टू सिंकिंग फंड अकाउंट 1.5 लाख. हे क्रेडिटला लिहिलंय. आता क्रेडिटची बेरीज 1.5 लाख, 1.5 लाख आणि 15,000, 3,15,000. डेबिटला घेतले 3,15,000. डेबिटला फरक आला 31/3/2019 टू बॅलन्स कॅरीड डाऊन 3,15,000. 2 वर्ष संपली. 2 वर्षाचं अकाउंट सिंकिंग फंड, पण आपल्या उत्तरामध्ये 3 वर्षाचं विचारले. आता जो दुसऱ्या वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन, तो सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला ब्रॉट डाऊन होईल. तारीख होईल त्याची 1/4/2019. पहा, 1/4/2019 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता इथं तोच रक्कम लिहिली 3,15,000. आता आपल्याला तिसरं वर्ष झाले, म्हणजे तिसऱ्या वर्षाचं आपल्याला व्याज, तिसऱ्या वर्षी व्याज मिळणार. पण व्याज कॅल्क्युलेट करताना काय लक्षात घ्यायचं? पहिल्या वर्षाची फंडाची रक्कम 1.5 लाख. दुसऱ्या वर्षाची फंडाची रक्कम किती? 1.5 लाख. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती? 15,000. बघा, पहिल्या वर्षी फंडाला वर्ग केले 1.5 लाख, दुसऱ्या वर्षी फंडाला वर्ग केले 1.5 लाख. पहिल्या वर्षी व्याज मिळत नाही, दुसऱ्या वर्षी व्याज मिळालं 15,000. म्हणजे या तिन्हीची बेरीज 1.5 लाख, 1.5 लाख, 1.5 लाख, 1.5 लाख आणि 15,000, म्हणजे व्याज 15,000. म्हणजे 3,15,000च्या 10%, म्हणजे आपण एवढी गुंतवणूक करणार आहे याच्या 10%, म्हणजे गुंतवणूक झालेली आहे याच्या 10% व्याज मिळणार. म्हणजे 3,15,000च्या 10% म्हणजे 31,500. पहा, 31/3/2020 म्हणजे वर्ष तिसरं क्लोज होणार. बाय इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट 31,500 टू सिंकिंग फंड अकाउंट 31,500. ज्या एंट्री आपण घेतल्यात पहिल्या 3 प्रॉब्लेमला त्याच एंट्री इथं आहेत, फक्त हे अकाउंट फॉर्म मध्ये म्हटलं. आता तिसऱ्या वर्षाच्या साठी आपण फंडाला वर्ग रक्कम तीच करणार, दरवर्षी 1.5 लाख. म्हणजे 31/3/2020ला 1.5 लाख रुपये फंडाला ट्रान्सफर केले, म्हणजे एंट्री असते प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट 1.5 लाख, 1.5 लाख. अशा रीतीनं 31/3/2020ला तिसरं वर्ष पूर्ण होणार. याची कंप्लीट क्रेडिट बाजूची बेरीज केली. इकडे डेबिटला काय असत नाही, जी क्रेडिटची बेरीज तीच आपण डेबिटला घेणार. बा, क्रेडिटची बेरीज आली 4,96,500. डेबिटला काहीच नाही. डेटमध्ये आता कसं लिहिणार? हे कधी अकाउंट वर्ष तिसरं वर्ष क्लोज झालं? 31/3/2020ला. म्हणून इथं घेतलं 31/3/2020. टू बॅलन्स कॅरीड डाऊन, म्हणजे किती कॅरीड डाऊन याची टोटल क्रेडिटची 4,96,500. दोन्ही बाजूंची बेरीज 4,96,500. आता 3 वर्षाचा अकाउंट जरी विचारले असेल तर पुढच्या वर्षी हा बॅलन्स फक्त ब्रॉट डाऊन करून ठेवणार. म्हणजे सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला 1/4/2020 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,96,500. अशा रीतीने हा उत्तराचा दुसरा पार्ट संपला, सिंकिंग फंड अकाउंट. काय ना, 2च एंट्री केलेत आपण. दरवर्षी फंडाला रक्कम ट्रान्सफर केली, म्हणजे काय एंट्री केली? प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. दरवर्षी 1.5 लाख, 1.5 लाख, 1.5 लाख. इंटरेस्ट मिळालं त्याची एक एंट्री केली, काय? इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. आता 3 वर्ष असतील तर ही एंट्री 2 वर्षासाठी होत. 2 वर्ष, पहिल्या वर्षी व्याज असत नाही. समजा प्रॉब्लेममध्ये 5 वर्षाचं उत्तर विचारलं असेल तर इंटरेस्टची एंट्री पहिल्या वर्षी होत नाही, म्हणजे 4 वर्षाला होईल. म्हणजे दॅट्स डिपेंड्स ऑन प्रॉब्लेममध्ये जे काही सिच्युएशन दिला त्याच्यावर अवलंबून. समजा अकाउंट 3 वर्षाचं विचारलं असेल तर व्याजच्या एंट्री 2 वर्षाला होती, पहिल्या वर्षी होत नाही. समजा अकाउंट 4 वर्षाला विचारलं असेल तर व्याजच्या एंट्री 3 वर्षाला होती, पहिल्या वर्षाला कुठंच एंट्री होत नाही. नेक्स्ट, उत्तराचा तिसरा भाग. हा जो तिसरा भाग आहे तो आता आपण घेतोय. कोणता अकाउंट? सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट.
आता हे आपल्याला हे पीपीटी असल्यामुळे आपल्याला मी असं दाखवतोय मला, म्हणजे याच्यामध्ये जो फ्लेक्झी मोड आहे तो नाही. परंतु आता मी पहिला अकाउंट काय घेतला, पहिलं काय घेतलं, एंट्री घेतली. नंतर काय घेतलं, सिंकिंग फंड अकाउंट घेतलं. आता पुढचं अकाउंट आहे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. हे पण 3 वर्षासाठी घ्यायचं. आता हे याच्या जरा क्रॉस आहे की आपण आता काय करतोय बघा, की ह्या एंट्री घेतलेत आपण, फक्त आता हे अकाउंट फॉर्म मध्ये मांडते की पहिलं वर्ष कधी बंद होणार, प्रॉब्लेमवरती आपण जसं प्रॉब्लेमवर इन्फॉर्मेशन असेल तसं ते आपलं आन्सर होणार. आता या प्रॉब्लेम मध्ये 1/4/17 शेअर्स डिबेंचर्स इश्यू केले, म्हणजे पहिलं वर्ष बंद होणार 31/3/18. आता आपण पाठीमागच्या अकाउंट मध्ये असं बघितलं की दरवर्षी आपण फंडाला रक्कम किती ट्रान्सफर करतोय, 1.5 लाख. म्हणजे त्याची एंट्री काय करतोय, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. आता हे सिंकिंग फंडासाठी 1.5 लाख रुपये ठेवले. आता ही रक्कम आपण वर्षाच्या शेवटच्या तारखेला गुंतवणूक करतोय, म्हणजे आपल्यापासून पैसे जातात. म्हणजे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक 1.5 लाख लिहिले पाहिजे. 31/3/2018 सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट झालं. पहिलं वर्ष क्लोज करणार. डेबिटची बेरीज 1.5 लाख, क्रेडिटला घेतले 1.5 लाख, क्रेडिटला फरक आला 1.5 लाख. त्याला म्हटलं डेट मध्ये म्हटलं वर्षाची शेवटची तारीख 31/3/2018, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, वर्ष संपलं. आता हाच बॅलन्स याच अकाउंटच्या डेबिटला ब्रॉड डाऊन करणार, म्हणजेच नवीन वर्ष सुरू होणार 1/4/2018. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,50,000. आता दुसऱ्या वर्षी आपल्याला काय होणार आहे की ह्या फंडाला आपल्याला रक्कम इन्व्हेस्ट करायची. आता बघा दुसरं वर्ष सुरू झालं. दुसऱ्या वर्षी किती व्याज मिळालं, 15,000. पहिल्या वर्षी जी गुंतवणूक केली त्याच्या 10% 15,000 व्याज मिळालं. दुसऱ्या वर्षीची फंडाला रक्कम 1.5 लाख वर्ग होते, त्याची एंट्री होतेच प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. इथं ते येणार नाही. म्हणजे दुसऱ्या वर्षी पण फंड किती रकमेचा तयार, फंडाला किती रक्कम वर्ग केली, 1.5 लाख. दुसऱ्या वर्षी व्याज किती मिळालं, 15,000. या दोन्हीची बेरीज किती झाली, 1,65,000. म्हणजे 1,65,000 एवढं आपल्याकडे रक्कम तयार झाली. ती आपण आता गुंतवणूक करणार म्हटलं की एंट्री असते सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक. ही कधी गुंतवणूक करणार, 31/3/2019, म्हणजे सेकंड वर्षाच्या शेवटच्या तारखेला. एंट्री अशी केली, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 1,65,000. 1,65,000 कसे आले, तर पहिल्या वर्षी फंडामध्ये जी रक्कम गुंतवली होती त्याचं व्याज दुसऱ्या वर्षी मिळतं, ते व्याज मिळालं 15,000. या वर्षीची कॉन्ट्रीब्युशन किंवा या वर्षीची सिंकिंग फंडाला रक्कम वर्ग केली 1.5 लाख, म्हणजे 1.5 लाख आणि व्याज 15,000, याची बेरीज 1,65,000. आता या अकाउंटची डेबिटची बेरीज 1,50,000 आणि 1,65,000, यांची बेरीज झाली 3,15,000. म्हणजे आता इथे डेबिट बाजूला सगळा तपशील येतो, क्रेडिट बाजूला नुसतं बॅलन्स कॅरीड डाऊन करायचा असतो. मगाशी जे सिंकिंग फंड अकाउंट घेतलं होतं त्याची क्रेडिट बाजूला तपशील येतो, डेबिटला बॅलन्स कॅरीड डाऊन होतो. याच्या विरुद्ध आहे इकडं, म्हणजे इकडची कंप्लीट बाजू आपल्याला येणार, उत्तरात बाजू लिहायचे डेबिट आणि क्रेडिटचं बॅलन्स कॅरीड डाऊन करायचं. म्हणजे डेबिटची बेरीज झाली 1.5 लाख प्लस 1,65,000 3,15,000. क्रेडिटला घेतले 3,15,000, क्रेडिटला फरक आला 3,15,000, तो 31/3/19 आला, त्याला म्हटलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 3,15,000. किती वर्ष झाली, 2 वर्ष. आता तिसरं वर्ष सुरू होणार 1/4/2019.
हा जो बॅलन्स इथं कॅरीड डाऊन लिहिलाय तो पुढच्या वर्षी डेबिटला ब्रॉड डाऊन होणार. पहा, तिसरं वर्ष डेबिटला पहा 1/4/2019. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती? 3,15,000. आता हे वर्ष कोणतं आहे? तर हे तिसरं वर्ष. आता तिसऱ्या वर्षामध्ये आपल्याला गुंतवणूक करायची. तिसऱ्या वर्षामध्ये फंडाला आपण दरवर्षी 1.5 लाख रुपये वर्ग करतो, बरोबर? 1.5 लाख प्लस काय? व्याज. कोणत्या वर्षाचं? दुसऱ्या वर्षी मिळालेलं व्याज. ज्यावेळेला तिसरं वर्ष म्हणतो त्यावेळेला व्याज मोजताना दुसऱ्या वर्षापर्यंत मिळालेलं व्याज किंवा दुसऱ्या वर्षी मिळालेलं व्याज. ज्यावेळेला चौथं वर्ष मोजतो त्यावेळेला तिसऱ्या वर्षाचं व्याज. आता आपल्याला तिसरं वर्ष इथं मोजतोय आपण, म्हणजे व्याज कोणत्या वर्षाचं बघायला पाहिजे? दुसऱ्या वर्षी मिळालेलं व्याज. आता दुसऱ्या वर्षी किती व्याज मिळालं असेल हे मी आता कॅल्क्युलेशन करून दाखवतो. पहा, पहिल्या वर्षी गुंतवणूक किती केली? 1.5 लाख. पहिल्या वर्षी व्याज मिळत नाही. दुसऱ्या वर्षी किती गुंतवणूक केली? 1.5 लाख. म्हणजे किती झाले? 3 लाख. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती मिळालं होतं? 15,000. म्हणजे 3,15,000च्या 10%. दुसऱ्या वर्षी किती व्याज मिळालं असेल? 31,500. म्हणजे दुसऱ्या वर्षी जे 31,500 व्याज मिळाले ते लक्षात घेणार आणि हे तिसऱ्या वर्षासाठी लिहितोय की 1.5 लाख रुपये या वर्षाची वर्गणी, म्हणजे 1.5 लाख प्लस सेकंड इयरचं व्याज 31,500 बरोबर झाले 1,81,500. म्हणजे आपण इथं गुंतवणूक किती करणार? चालू वर्षी सिंकिंग फंडाला 1.5 लाख. परत सांगतो, रिपीट करतो, थर्ड इयर आहे. थर्ड इयर ज्या वेळेला म्हणणार त्यावेळेला त्या वर्षाची फंडाला जी रक्कम दरवर्षी 1.5 लाख ट्रान्सफर करतो ती येणारच, प्लस व्याज येणार. कोणतं व्याज? जे दुसऱ्या वर्षी मिळालंय ते. दुसऱ्या वर्षी किती व्याज मिळालंय? तर दुसऱ्या वर्षी 15,000 व्याज मिळालं. पण ते 15,000 आणि त्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर असं येतं किती रकमेच्या. पण आता या वर्षी किती व्याज आपल्याला मिळणार तिसऱ्या वर्षी? तर तिसऱ्या वर्षी व्याज मिळणार ज्याला आपण म्हटलं 1.5 लाख, 1.5 लाख आणि 15,000 म्हणजे 3,15,000च्या 10%, 31,500. म्हणजे या वर्षाचं व्याज 31,500, पण ते मागच्या 2 वर्षावर मिळालेलं. 1.5 लाख वर्गणी म्हणजे 1,81,500. म्हणजे एंट्री अशी होणार, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू एक बँक अकाउंट 1,81,500. डेबिटची बेरीज केली 4,96,000. क्रेडिटला घेतले 4,96,500. सॉरी 4,96,500. क्रेडिटला फरक आला 4,96,500. 31/3/2020. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 4,96,500. आता हाच बॅलन्स पुढच्या वर्षाला म्हणजे 3 वर्ष संपली, चौथं वर्ष सुरू होणार 1/4/2020ला. म्हणजे डेबिटला लिहिलं 1/4/2020. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 4,96,500. म्हणजे अशा रीतीने आपण उत्तरामध्ये 3 पार्ट केले. पहिली एंट्री सोपी आहे, पहिला पार्ट सोपा आहे, दुसरा पार्ट सोपा आहे, तिसऱ्या पार्टला फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. काय काळजी घ्यायची आहे? सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट का ज्यावेळेला आपण गुंतवणूक करतो त्यावेळेला टू बँक अकाउंट लिहिताना इथं आपल्याला किती रक्कम गुंतवणूक झाली हे व्यवस्थित कळलं पाहिजे. पहिल्या वर्षी तेवढीच गुंतवणूक होणार, जेवढा फंड असेल तेवढा 1.5 लाख. दुसऱ्या वर्षी गुंतवणूक किती होणार? 1.5 लाख प्लस पहिल्या वर्षाचं व्याज. तिसऱ्या वर्षी किती गुंतवणूक होणार? तर पहिल्या वर्षाचं 1.5 लाख, दुसऱ्या वर्षाचं 1.5 लाख आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज 15,000. म्हणजे 3,15,000च्या 10% व्याज किती मिळणार? 31,500. म्हणजे व्याज 31,500 आणि मूळ रक्कम 1,50,000. असे 1,81,500 आपण इथं गुंतवणूक करणार. म्हणजे अशा रीतीनं
हे सोल्युशन येईल. अशा पद्धतीचा परीक्षेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा अशा पद्धतीचं आपल्याला सिस्टीम येऊ शकते. आता इथं आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की मॅटर इज व्हेरी सिम्पल बट प्रॉपरली रेकॉर्डिंग अँड प्रॉपरली कन्सिडरेशन अँड प्रॉपर आन्सर इज एक्सपेक्टेड फ्रॉम युअर साईड वेन क्वेश्चन इज आस्क्ड इन आवर एक्झाम. परीक्षेमध्ये ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जे काही नेमकं विचारले तेवढंच घेणार. मागचे जे आपण काही प्रॉब्लेम आपण घेतले त्या प्रॉब्लेममध्ये फक्त जर्नल एंट्रीज विचारले होते. कॉमनच एंट्रीज आहेत, त्या एंट्री आपण त्या प्रॉब्लेमला घेतल्या. या प्रॉब्लेममध्ये आज जो आपण प्रॉब्लेम घेतला त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त इश्यूची ऑफ डिबेंचरची एंट्री विचारली, म्हणजे एकच एंट्री आपण घेतली आणि 3 वर्षासाठी सिंकिंग फंड अकाउंट उत्तरामध्ये दिलेलं आहे आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट पण दिलेलं आहे, ते पण 3 वर्षासाठी. आता हे 8 वर्षापर्यंत प्रक्रिया चालणार आहे, पण 8 वर्षाचं विचारलंय का आपल्याला? नाही, 3च वर्षाचं विचारलं. म्हणजे उत्तरामध्ये जे काय विचारलं असेल तेवढं आपलं स्पेसिफिकेशन आलं पाहिजे आणि ते स्पेसिफिकेशन लक्षात घेऊन आपलं उत्तर आलं पाहिजे. एंट्री ज्यावेळेला आपण कॉलम करतो डेट, पर्टिक्युलर्स, एलएफ, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. लेजर अकाउंटला आपण 3च कॉलम करणार, डेबिटला 3, क्रेडिटला 3, डेट पर्टिक्युलर्स रुपीज, डेट पर्टिक्युलर्स रुपीज. जसं प्रॉब्लेममध्ये उत्तर जे विचारले तेवढंच आपण उत्तरामध्ये दाखवणार, अनावश्यक भाग दाखवणार नाही, कारण इरिलिव्हंट इन्फॉर्मेशन हॅज नो वेटेज. म्हणजे आपल्याला जरी ते उत्तर येत असलं तरी त्याचं वेटेज त्याला मार्किंगमध्ये होत नाही, ते काउंटिंगमध्ये येत नाही, त्यामुळे ते आपण काउंटिंगमध्ये घेत नाही. अशाच टाईपचे अजून मी 2-3 प्रॉब्लेम घेणार आहे. म्हणजे तुमच्या अगोदर आपण 3 ते 4 प्रॉब्लेम असे घेतले की ज्याच्यामध्ये फक्त एंट्री होत्या. आता बरोबर असेच अजून 3-1 प्रॉब्लेम घेणार की ज्याच्यामध्ये असंच असणार, सिंकिंग फंड अकाउंट एक विचारतील आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट एक. असेच इथं 3 वर्षाचं विचारलं, काय वेळेला 4 वर्षाचं विचारतील. मॅटर तोच आहे, सिस्टीम तीच आहे, फक्त आपल्याला प्रॉब्लेमची डायरेक्शन लक्षात घेऊन, प्रॉब्लेममधलं स्पेसिफिकेशन लक्षात घेऊन, प्रॉब्लेममधल्या डेट्स लक्षात घेऊन, प्रॉब्लेममधल्या अमाऊंट्स लक्षात घेऊन एंट्रीज अकाउंटमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे लेजर अकाउंट्सला पोस्टिंग करायचं. म्हणजे लेजर अकाउंटला जर पोस्टिंग झालं की त्या पद्धतीनं ते आपलं होतं रेकॉर्डिंग आणि त्या पद्धतीनं घेऊ शकतो. म्हणजे आता आपण दुसरा चॅप्टर सुरू झालेला आहे, त्यातला 50% भाग आता संपत आलेला आहे. म्हणजे अजून एवढेच 4-5 लेक्चर या टॉपिकवर होतील आणि मग आपण यातला सेकंड पार्ट नंतरचा दुसरा भाग नवीन सुरू करणार आहे. म्हणजे इश्यू ऑफ शेअर्स, परपिच्युअल ऑफ शेअर्स या गोष्टी आपण पाहिल्या. आता इथं आपण काय पाहतोय की इथं आता रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स पाहतोय. इश्यू ऑफ डिबेंचर्स हा पार्ट आपल्या सिलेबसला नाही, त्यामुळे तो आपण घेतलेला नाही. आपल्या सिलेबसला रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स असल्यामुळे रिडम्पशन ऑफ डिबेंचरवर थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे तो मी घेतलेला आहे. एंट्रीज काय असतात त्या दिलेल्या आहेत. नंतर प्रॉब्लेममध्ये एंट्री कशा सोडवायच्या हे घेतलेलं आहे. आता प्रॉब्लेममध्ये अकाउंट्स कशी तयार करायची हे आपलं चाललेलं आहे. प्रॉब्लेममध्ये अकाउंट्स कशी तयार करायची हे आपलं चाललेलं असल्यामुळे जसं स्पेसिफिकेशन असेल तसं आपलं ॲन्सर मुवेबल होईल. म्हणजे ॲज अ पार्ट ऑफ एक्झामिनेशन ॲज वेल ॲज अ पार्ट ऑफ आवर नॉलेज यू शुड मूव आवर डायरेक्शन ॲज पर दी सिच्युएशन प्रोव्हाइडेड इन दी प्रॉब्लेम. प्रॉब्लेममध्ये जशी वस्तुस्थिती सांगितली त्या पद्धतीनं आपलं सिच्युएशन हे बदलत राहील. मग सिच्युएशन बदलत राहील की म्हणजे काय सेम पॅटर्न असेल असं नाही, याच्यावर थेरॉटिकल म्हणजे शॉर्ट नोट्स पण येऊ शकते, याच्यावर प्रॉब्लेम पण येऊ शकतो आणि समजा मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण त्यामध्ये तयार होऊ शकतात. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण याच्यावर तयार करता येतात. याच्यावर 10 क्वेश्चन्स तयार करता येतील, मल्टिपल चॉईस 10 किंवा जास्त करता येईल, पण किमान 10 तरी निश्चित करता येतात. म्हणजे याच्यावर जसं इश्यू ऑफ शेअर्सवर भरपूर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स होतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चनला एका मल्टिपल क्वेश्चनला 4 पर्याय असतात, त्यातलं एकच करेक्ट असतं, ते आपल्याला तसा प्रश्न असेल तर उत्तरामध्ये द्यायचं असतं. समजा प्रश्न प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम सोडवायचा असतो. थेरी असेल म्हणजे रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स तर ती थेरी सोडवायची असते. समजा नोट आली सिंकिंग फंड अकाउंट घेऊ शॉर्ट नोट्स, याची शॉर्ट नोट्स घेता आली पाहिजे.
म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. जसं प्रॉब्लेम म्हणजे जसं आस्किंग नेचर असेल तसं अँसरिंग नेचर पाहिजे. म्हणजे या गोष्टी आपण इथे लक्षात घेणार. इन दिस वे वी आर गोइंग टू कन्क्लूड आवर presentation here. Thank you for